educated. So this will be day 3 of NumPy. And first, we are going to understand the mathematical part. So how we can work with the NumPy array and the maths. Then what is broadcasting, how broadcasting work, and then again some basic calculation which we have already seen, like mean, median, standard deviation calculations, append function, along with that maximum, minimum, square root, log of 10, that calculation can be done using NumPy. तर त्याचं एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. Then sort function, and last one will be the practicals. ठीक आहे. So whatever we have learned in these 3 days, how we can actually implement those things in practical way. ठीक आहे. सो एका डेटा सेट आहे, त्या डेटा सेट वरती आपण न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करून बघणार आणि त्याचं प्रॅक्टिकल अनालिसिस करणार. डन. Okay. So before going for the practical part, let's understand the maths with the NumPy array. ठीक आहे. सो आपण हे पहिले पण पाहिलेलं आहे की फक्त आपल्याकडे पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याच्यामुळे आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही. एक्झाम्पल, लेट्स से वी हॅव दिस लिस्ट A1 which have values 10, 15, random value 26, 30, 39, 85 and 60. Done. And if I will go and I will do this thing, A1 plus 2, will it work? No. Why? Because Python programming language don't have that capacity to process mathematical calculations on multiple objects at a time. ठीक आहे. आता इथे जर एकच डेटा असता तर ते झालं असतं. एक्झाम्पल, लेट्स माझ्याकडे A2 इज इक्वल टू 12 आणि आता इथे मी करतोय A2 plus 2, म्हणजे 12 plus 2, then answer will be 14. So this mathematical calculation, which is on single data, it can be done using your, we can say, Python, right? But problem is that whenever we are going to work with the data set, there will be number of value, right? And we have to have some tools on which we can do those mathematical calculations, and that's why we need NumPy. Done. So import NumPy as np. Done. सो आपण या जो डेटा आहे या डेटाला टाइपकास्ट करून घेणार नंपायच्या ऍरे मध्ये. आणि जसं मी टाइपकास्टिंग केलं, नाव लेट मी शो यू A1 plus 2. ठीक आहे. सो इथे ऍक्च्युली काय झालं, तुमचा जो काही ऍरे मध्ये डेटा आहे त्याच्यामध्ये दोनचं ऍडिशन झालं. 10 plus 2 12, 15 plus 2 17, सेम 60 plus 2 62. डन. आता जसं तुम्ही ऍडिशन करत आहात, सेम थिंग कॅन बी डन लाईक A1 minus 6. आन्सर येईल. ठीक आहे. इवन यू कॅन यूज प्रिंट A1 multiply by 5. Done. Even we can do the division also. So A1 divide by 3. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही अरेज मध्ये किंवा तुमच्याकडे नंबर ऑफ डेटा जास्त आहे त्यावेळेस डायरेक्टली पायथन मध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. ऍट दॅट टाइम आपल्याला नंपायची गरज आहे, जे ऍक्च्युली मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला करून देईल. डन. आता हे जे आहे ते तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत. देन अगेन यू कॅन यूज एनी ऑपरेटर लाईक A1 exponential 2. मला स्क्वेअर हवा आहे. डन. दॅट कॅन बी ऑल्सो डन युझिंग युअर अरे. सो 10 चा स्क्वेअर 100, 15 चा स्क्वेअर 225. डन. तर तुम्ही स्क्वेअर काढू शकता, तुम्ही व्हॅल्यूजचा क्यूब काढू शकता. क्लिअर आहे. इवन आपल्याला डिव्हिजन करायचंय आणि डिव्हिजन करताना आपल्याला फ्लो डिव्हिजन करायचं लाईक 5. सो फ्लो डिव्हिजन कॅन बी डन. तर पायथनचे जेवढे पण अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत ते सर्वच्या सर्व तुमच्या याच्यावरती वर्क करतात. फक्त तेवढेच नाही तर तुमचे रिलेशनल म्हणजे आपले कंपॅरिझन ऑपरेटर ते पण वर्क करतात. सपोज तुम्ही अनालिसिस करताय आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की ह्या अरे मध्ये अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत ज्या 80 आहे, सॉरी लेट्स टेक 45 पेक्षा जास्त आहे. सो मी प्रिंट करेन आणि प्रिंट मध्ये मी बोललो A1 हॅव्हिंग व्हॅल्यू ग्रेटर दॅन 45. डन. आता जिथे ते असेल तिथे तिथे तुम्हाला आन्सर ट्रू होईल, जिथे जिथे नाहीये तिथे तिथे आन्सर तुम्हाला फॉल्स होईल. दॅट मीन्स यू कॅन डू न्यूमरिकल कम्पॅरिझन ऑल्सो. ठीक आहे. सो लेट्स से मला अशा व्हॅल्यूज हव्यात ज्या 45 पेक्षा कमी आहेत. सो ट्रू टू ट्रू फॉल्स.
क्लिअर आहे? तर तुम्ही जे पण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स पाहिजेत तुम्हाला ते एका बंच ऑफ डेटावरती युझिंग नंपाय अरे इझिली करू शकता. डन. आता हे होतं नॉर्मल मॅथमॅटिक्स. आता येतं ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे. सो ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय आणि कसं वर्क करतं. ठीक आहे. सो लेट मी गिव्ह यू फॉर एक्झाम्पल अँड देन आपण बघूया की प्रॅक्टिकली कसं म्हणजे ब्रॉडकास्टिंग म्हणजे नक्की काय. सी. So let's say we have one array np dot array आणि आपल्याकडे व्हॅल्यू अशा 1 2 3 कॉमा 4 5 6 कॉमा 7 8 9. डन. आता हा जो अरे आपण घेतला त्याचा शेप काय 3 by 3. डन. याचं डायमेन्शन 2 डायमेन्शन. डन. सपोज मी अजून एक अरे घेतला a3 np डॉट अरे आणि आता माझ्याकडे डेटा असा आहे 1 2 अँड 3. डन. सो जो डेटा मी तुम्हाला दाखवला तो असा असतो. ठीक आहे. आता याचा शेप काय अँड याचं डायमेन्शन. डन. सो आता तुमच्याकडे दोन वेगवेगळे अरे आहेत. एक आहे A2 आणि एक आहे A3. आता या दोघांचे शेप सेम आहेत का नाही. देन स्टील आपण याच्यावरती मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू शकतो. जसं मी केलं A2 प्लस A3. देर यू. तर ह्याने ऍक्च्युली मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तसं तुमचं 1 प्लस 1 2. ठीक आहे. 1 प्लस 2 3. 1 प्लस 3 4. सो तुम्हाला भेटलं 2 3 4. डन. देन 2 प्लस 2 6. 2 प्लस 5 7. 2 प्लस 6 8. हे तुम्हाला भेटलं 6 7 8. लास्ट वन 3 प्लस 7 10. Then 3 plus 8 11 and 3 plus 9 12. Done. So broadcasting म्हणजे काय. Broadcasting in NumPy lets array with different shape be combined for a mathematical operations. It helps by automatically adjusting smaller array to match the shape of larger one. Done. तर शेप कधी रिड्यूस नाही होणार. शेप नेहमी तुमचा इन्क्रीज होता. जसं इथे तुमचा 3x3 होता आणि 1x3 होता. तुम्हाला जे आन्सर भेटले ते कसे भेटले 3x3 मध्ये. डन. दिस मेक इट इझी टू डू एलिमेंट वाइज operation maths without needing array to be in same size. Done. So what is broadcasting? Broadcasting is a procedure which is allowed in a NumPy which help you to do mathematical calculation in different shapes of the array. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन्स करताय असं काही नेसेसरी नाहीये की जो काही डेटा आहे तो सिमिलर शेपचाच असायला पाहिजे. शेप कोणताही असू स्टील तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू शकता. याला बोलतो आपण ब्रॉडकास्टिंग. क्लिअर. ओके. नाव मीन मीडियन स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे हा वाला पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. एकदा क्विकली रिवाइज करूया. लेट्स से माझ्याकडे एज आहे आणि एज मध्ये 15 20 80 89 60 23 25 60 63 अँड 64 असा डेटा आहे. डन. जर मला फाइंड आउट करायचं आहे की माझ्या एज मध्ये मीन किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू किती आहे. सो आपण यूज करणार np डॉट मीन आणि त्यामध्ये पास करणार एजला. डन. आता तिथे एक लक्षात घ्या जो काही डेटा आहे तो मी टाइपकास्ट केलेला नाहीये. डेटा बाय डिफॉल्ट लिस्ट मध्ये. स्टील इट विल प्रोसेस दॅट डेटा आणि तुम्हाला आन्सर. डन. सो प्रत्येक वेळेस डेटा हा नंपायच्या अरे मध्येच असायला पाहिजे कॅल्क्युलेशन साठी असंही कंपल्शन नाही. ऍज लॉंग एज तुम्ही सिंगल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नाही करत. डन. हे ऍग्रिगेशन्स आहेत. ऍग्रिगेशन्स ऑटोमॅटिकली होतात. देन मीन झालं. आपण ऑलरेडी बघितलेलं मीडियन आणि जर मीन आणि मीडियन या दोन व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स असेल याचा अर्थ काय डेटा सेट मध्ये आउटलायर्स आहे. डन. जर आता मीन आणि मीडियन जसं मीनची व्हॅल्यू आली आहे 49.9 आणि तुमच्या मीडियनची आलेली आहे 60. जर दोघांमध्ये डिफरन्स आहे याचा अर्थ या डेटा सेट मध्ये आपल्याकडे आउटलायर्स आहे. डन. देन वी हॅव स्टँडर्ड डेव्हिएशन.
सो NP डॉट स्टँडर्ड डेविएशन ऑफ एच 25.42. डन. जर मला व्हेरियन्स हवा असेल, दॅट व्हेरियन्स वी कॅन कॅल्क्युलेट अगेन NP डॉट व्हेरियन्स ऑफ एच. Variance is 646.4. क्लियर. चलो, सो इथपर्यंत काय डाऊट आहे? नॉर्मल कॅल्क्युलेशन ऑलरेडी आपण बघितलेले. नेक्स्ट वन इज अपेंड. तर बऱ्याचदा काय होतं, डेटा आपल्याकडे येतो पण तो आपल्याला ऍड करायचा असतो. डन. सो इन दॅट केस यू कॅन यूज numpy अपेंड फंक्शन. लेट्स टेक अ एक्झाम्पल. लेट्स से वी हॅव A6 अरे. NP डॉट अरे क्रिएट केला आपण आणि यामध्ये डेटा आहे 1 2 3 देन 4 5 6 ना. हा असा डेटा. आता यामध्ये मला 3 व्हॅल्यूज ऍड करायचे 7 8 9. डन. सो हे करण्यासाठी आपण यूज करणार NP डॉट अपेंड. डन. सो अपेंड मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला सांगावं लागतं की कोणत्या डेटा सेट मध्ये व्हॅल्यू अपेंड करायचे. वी हॅव A6. त्यानंतर मग तुम्हाला सांगायचं कोणती व्हॅल्यू अपेंड करायची. तर आपल्याकडे 2 डायमेन्शन आहे, त्याच्यामुळे आपण 2 डायमेन्शन्स मध्ये पास करणार 7 8 9. आणि त्यानंतर तुम्हाला सांगावं लागतं कोणत्या ऍक्सिसला करायचं. डन. कॉलम मध्ये व्हॅल्यू ऍड करायची की रो मध्ये करायची. या केस मध्ये आपल्याला करायचे रो मध्ये. डन. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. तर पहिले अरे पास करणार, त्याच्यानंतर व्हॅल्यू पास करणार आणि त्यानंतर ऍक्सिस सांगणार. आता जसं मी ऍक्सिस 1 करेल मला एरर येईल. हा एरर का येतं? जेव्हा तुम्ही अरे मध्ये व्हॅल्यूज ऍड करायचा प्रयत्न करताय त्याचा शेप सेम राहणं गरजेचं आहे ना. इथे तुमच्याकडे 1 2 3 1 4 5 6 दोन रोज आहेत, 3 कॉलम आहेत. डन. आता तुम्ही जेव्हा 7 8 9 ऍड करायचा प्रयत्न करताय तर तुमच्याकडे काय होतं, शेप चेंज होतं. क्लिअर आहे. डेटा तेव्हाच ऍड होणार जेव्हा शेप सेम असेल. आता इथे आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नाही करते ब्रॉडकास्टिंग सारखं की तो शेप ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करेल. तर जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज ऍड करताय किंवा अपेंड करताय तर त्यावेळेस तुमचा जो शेप आहे येणाऱ्या डेटाचा तो ओरिजिनल डेटा सारखाच असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. ओके. डन. नाव लेट्स सी मीन मॅक्स अँड स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन. जसं आपल्याकडे एज होता, ठीक आहे. तर एज मधली मला मिनिमम मॅक्स व्हॅल्यू हवी आहे. सो प्रिंट NP डॉट मिनिमम ऑफ एच which is 50. Copy paste NP dot maximum of age 89. देन लेट्स मला माझ्या एजचा स्क्वेअर रूट करायचा आहे. सो NP डॉट स्क्वेअर रूट ऑफ एज. तर प्रत्येक एजचं स्क्वेअर रूट व्हॅल्यू आली. डन. इव्हन जर तुम्हाला लिनियर अल्जेब्रा करायचा जसं लॉग ऑफ 10 लॉग ऑफ ई या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या, अगेन ह्या कुठे यूज होतात, जेव्हा तुम्ही मशीन लर्निंग डीप लर्निंगचे अल्गोरिदम्स कॅल्क्युलेट करताय आणि त्यावेळेस तुम्हाला एरर्स कॅल्क्युलेट करायचे असतात ना, तर त्यावेळेस तुम्ही त्या व्हॅल्यूज यूज करता. यावेळेस तुम्हाला एवढी गरज नाही लागणार आहे. बट यू हॅव वन ऑप्शन विच इज लॉग ऑफ 10 अँड लॉग ऑफ ई लॉग ऑफ 2. डन. सो अशा कॅल्क्युलेशन्स पण तुम्ही यामध्ये करू शकता. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही नंपाय लायब्ररी शिकता ही फक्त बेसिक लेवलचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करत नाही. दिस पर्टिक्युलर लायब्ररी कॅन डू लिनियर अल्जेब्रा, ट्रान्सफॉर्मेशन, मॅट्रिक्स मध्ये तुमचं ट्रान्सपोजचं कॅल्क्युलेशन्स, हे सगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स तुमची लायब्ररी करू शकते. ठीक आहे. लास्ट वन वी हॅव सॉर्ट फंक्शन. ठीक आहे. सो लेट्स से वी हॅव इज दिस एज डेटा and we want to sort out this data. ठीक आहे. सो आपण यूज करणार NP डॉट सॉर्ट. डेटा सॉर्ट आउट झाला. डन. लेट्स से हा डेटा मला हवाय डिसेंडिंग मध्ये, सध्या असेंडिंग मध्ये. हा डेटा हवाय डिसेंडिंग मध्ये. डन. सो स्लाइसिंग करायचं कोलन कोलन अँड -1. डेटा तुमचा डिसेंडिंग मध्ये. क्लिअर आहे.
चलो इथपर्यंत काय डाऊट? डन. आता इथे तुमचं नंपायचा जेवढा पण बेसिक वाला पार्ट होता तो संपला. ठीक आहे. बट सर याला प्रॅक्टिकली नक्की यूज कुठे करायचा आणि यूज कसं करू शकतो? ठीक आहे. सो एक डेटा सेट आहे, त्या डेटा सेट वरती आपण कॅल्क्युलेशन करूया अँड कसं हे वर्क होतं ते फाइंड आउट करूया. सो डेटा सेट आय गेस आपण एक्सेल मध्ये हा पहिले बघितलेला आहे, राईट? सो इन दिस एक्सेल वी हॅव सेल्स प्राइस, कॉस्ट प्राइस, डिस्काउंट, डिलिव्हरी चार्जेस अँड अदर मॅथमॅटिकल ऑपरेशन वी कॅन डू. सो डेटा सेट मध्ये कॅटेगोरिकल पण डेटा आहे आणि डेटा सेट मध्ये न्यूमेरिकल पण डेटा आहे. डन. आता ह्या डेटा सेट मध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिले सेल्स प्राइस आहे आणि कॉस्ट प्राइस आहे. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही अनालिसिस करता, समटाइम्स यू हॅव टू क्रिएट न्यू कॉलम्स लाईक आय वॉन्ट टू फाइंड आउट द प्रॉफिट. सो सेल्स आहे, कॉस्ट आहे, पण माझ्याकडे प्रॉफिट नाहीये. आता प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. डन. बट मला इथे प्रॉफिट वाला एक सेपरेट कॉलम हवा जो मला कार वाईज सांगेल की किती मला त्या पर्टिक्युलर कारच्या परचेस मागे प्रॉफिट झालं. डन. सो आता कसं करणार बघा. वी वॉन्ट न्यू कॉलम. सो आपण डीएफ मध्ये एक नवीन कॉलम ऍड करतो विथ द नेम ऑफ प्रॉफिट. डन. आता जर मला प्रॉफिट हवं असेल तर मला काय करावं लागेल, डेटा फ्रेम मध्ये जो सेल्स प्राइस आहे यामधून मायनस करावं लागेल आपल्याला कॉस्ट प्राइस. डन. सो आता तुमच्या डेटा सेट मध्ये एक नवीन कॉलम क्रिएट झाला विथ द नेम ऑफ प्रॉफिट. लेट मी शो एंडला ऍड होतो. डन. सो हा वाला कॉलम तिथे नव्हता. तुम्हाला रिक्वायरमेंट होती, तुम्हाला प्रॉफिटचं अनालिसिस करायचं होतं, त्यासाठी जो काय तुमच्याकडे डेटा होता त्यातून तुम्ही तो नवीन कॉलम क्रिएट केला. डन. चलो इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट अजून काय अनालिसिस करू शकतो? ठीक आहे. सो लेट्स से आपण सेल्स या पर्टिक्युलर फील्ड वरती फोकस करूया. तर माझ्याकडे सेल्स प्राइस आहे. लेट मी टेक दिस वन. डन. आणि आपल्याकडे टोटल ज्या गाड्या सेल होतात, लेट मी शो यू दॅट वन ऑल्सो. सो वी हॅव टोटल सेलिंग कार आर 457. डन. आता मला ह्यामध्ये अशा गाड्या हव्या ज्यांची सेलिंग प्राइस जी आहे ती ऍव्हरेज प्राइस पेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो हाय व्हॅल्यू कार. डन. सो ऍव्हरेज प्राइस जी आहे त्याच्यापेक्षा महागड्या गाड्या आपल्याला पाहिजे. सो बघा, आपण जाणार यावाल्या कॉलम मध्ये आणि आपण ह्याचा कॅल्क्युलेट करणार मीन. डन. सो मीन येतं 693. लेट्स से मी कॅल्क्युलेट केला मीडियन पण टू चेक वेदर देर आर एनी आउटलायर्स. सो वी हॅव आउटलायर्स. डन. सो आता मी मीनच्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन करू शकत नाही, आपल्याला घ्यावं लागेल मीडियन. डन. सो आता आपण मीडियन घेतं आणि मला हाय व्हॅल्यू कार्स ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या. ठीक आहे. सो कसं करणार बघा, डेटा फ्रेम मध्ये आपण येतं आणि डेटा फ्रेम मध्ये आपण या कॉलम मध्ये, लेट मी हॅव दिस कॉलम. ठीक आहे. आणि आपण अशा व्हॅल्यूज बघतोय ज्या व्हॅल्यूज तुमच्या याच्यापेक्षा जास्त, या प्राइस पेक्षा जास्त. डन. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं इलिमेंट वाईज ऑपरेशन होतं. आता जिथे जिथे ही कंडिशन ट्रू आहे तिथे तिथे तुम्हाला आन्सर ट्रू येतं, जिथे कंडिशन फॉल्स आहे तिथे तुम्हाला आन्सर फॉल्स येतं. बट मला आन्सर ट्रू आणि फॉल्स मध्ये पाहिजे का? मला ऍक्च्युली ते कार्स हवेत का ते नंबर्स हवेत. डन. सो तुम्हाला काय लागतं, हे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला त्या व्हॅल्यूज बघायच्या, तर तुम्हाला तुमच्या डेटा फ्रेमला परत एकदा फिल्टर आउट करायचं. बघा कसं, डेटा फ्रेमला घ्यायचं, स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. देर गो. सो आता तुमच्याकडे ह्या त्या गाड्या आहेत ज्या ऍव्हरेज प्राइस पेक्षा जास्त प्राइस मध्ये गेलेल्या आहेत. डन. सो आपण याला स्टोअर करूया हे इन्फॉर्मेशनला आणि आपण याला नाव देऊया हाय व्हॅल्यू कार्स. डन. सो आपल्याकडे टोटल कार्स किती होत्या? 457. आता याच्यामध्ये हाय व्हॅल्यू कार्स किती आहेत?
222. सो आउट ऑफ 457 तुमच्या 222 गाड्या ज्या आहेत त्या कशा आहेत, हाय व्हॅल्यू कार्स आहेत. म्हणजे त्या नॉर्मल ऍव्हरेज प्राइस पेक्षा पण जास्त प्राइस वरती परचेस केलेल्या आहेत. क्लिअर आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अनालिसिस करताय, अनालिसिस मध्ये नंबर मॅटर करत नाही, म्हणजे काउंट 457, 222 यामधून तुम्हाला एक्झॅक्ट सिनारिओ किंवा एक्झॅक्ट पिक्चर क्लिअर होत नाही. सो ॲज अ अनालिस्ट वी ऑलवेज वर्क ऑन द पर्सेंटेज पार्ट. सो आय वॉन्ट टू आयडेंटिफाय हाऊ मच पर्सेंटेज ऑफ कार हाय व्हॅल्यू कार्स आर सेल. कारण की इथे मला पूर्ण क्लिअर पिक्चर येत नाहीये. सो बघा कसं करणार. पर्सेंटेज आपल्याला हवाय. सो प्रिंट हाय व्हॅल्यू percentage of car done. So do that. We have this information done. Dot shape चा 0 म्हणजे मला कुठली व्हॅल्यू भेटेल, 222. डन. डिवाइड बाय आपण करणार df डॉट शेप चा 0 म्हणजे कोणती व्हॅल्यू भेटणार, 457. आणि आपण याला मल्टिप्लाय करणार बिकॉज आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस डेटा इनटू percentage. So multiply by and let's see what is the syntax error. Okay. सो जेवढे तुम्ही गाड्या सेल केलेल्या आहेत त्यातल्या 48.57% ज्या गाड्या आहेत त्या हाय व्हॅल्यू कार आहेत. क्लिअर आहे. आणि दॅट इज हाऊ यू डू अनालिसिस. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स करताय तर जे तुम्ही बेसिक मीन मीडियन फाइंड आउट केलं ते न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स नाही. तुम्हाला फाइंड आउट करायचंय किती प्रॉफिट मध्ये झाला, प्रॉफिटचा पर्सेंटेज काय होता, त्यामध्ये किती गाड्या सेल झाल्या. इथपर्यंत क्लिअर आहे. नाव लेट मी शो यू वन मोर इंटरेस्टिंग पार्ट. ठीक आहे. सो आता जर तुम्ही इकडे आला, आपल्याकडे पांडाज मध्ये एक फंक्शन आहे विथ द नेम ऑफ व्हॅल्यू काउंट्स. ठीक आहे. पुढे जाऊन आपण एकदा अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. बट जर मी मेकर मध्ये गेलो आणि मेकर मध्ये यावाल्या कॉलमला उचललं, ठीक आहे, अँड जर मी तुम्हाला सांगितलं व्हॅल्यू काउंट. सो व्हॅल्यू काउंट्स हा असा फंक्शन आहे जो फक्त कॅटेगोरिकल डेटावरती जातो ना. तर व्हॅल्यू काउंट तुम्हाला देतो की त्या 457च्या गाड्या सेल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जॅग्वारच्या किती आहेत, ॲस्टन मार्टिन किती आहेत, बेंटली किती आहेत. डन. आता हेच मी इकडे खाली आलो आणि जर मी घेतलं हाय व्हॅल्यू कार सेल्स म्हणजे यावाल्या गाड्या. डन. आणि यामध्ये पण आपल्याकडे अगेन असणार आहे तो वाला कॉलम मेक. डन. अँड अगेन आपण फाइंड आउट केलं व्हॅल्यू काउंट्स. सी द पिक्चर. सो तुम्हाला एक गोष्ट कळत आहे यामध्ये की जेव्हा तुम्ही ओव्हरऑल गाड्या बघताय ज्या सगळ्या सेल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जॅग्वार टॉपला विच इज 129. डन. ॲस्टन मार्टिन 1110, देन बेंटली, देन यू हॅव ट्रायम, टीव्हीआर, एमजीबी. पण जेव्हा आपण हाय व्हॅल्यू कार्स म्हणतो म्हणजे ज्यांच्या प्राइजेस जास्त आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठेही एमजीबी नाहीये, त्यामुळे तुमची कोणतीही ट्रायम्फ नाहीये, त्यामुळे तुमची कोणतीही टीव्हीआर नाहीये. जॅग्वार पण तुमच्या ज्या सेल होतात त्या जास्त हाय व्हॅल्यू मध्ये नाहीये. मग याच्यामध्ये तुम्हाला काय समजतंय की जेवढ्या गाड्या तुमच्या जॅग्वारच्या सेल झालेल्या आहेत त्या सगळ्या कॉस्टली नाहीये. सगळ्यात जास्त गाड्या सेल झाल्यात जॅग्वार कंपनीच्या, पण त्या सगळ्याच्या सगळ्या कॉस्टली आहेत का, नाही. आउट ऑफ 123 ओनली 33 आर द हाय व्हॅल्यू कार्स. क्लिअर आहे. सो याच्यामध्ये सर्वात जास्त जी गाडी तुमची सेल होते जी हाय व्हॅल्यू आहे ती आहे ॲस्टन मार्टिन. डन. So out of 1010, you have almost 87 cars who have saved above the sales price. Clear आहे. Then you have Rolls Royce at the second. तर जेवढे तुम्ही Rolls Royce 63, सी किती चांगला अनालिसिस आहे. आउट ऑफ 63 कार्स तुमच्याकडे 60 कार्स ज्या आहेत त्या रोल्स रॉयसच्या आहेत. म्हणजे फक्त 3 गाड्या अशा आहेत ज्या गाड्या तुमच्या लो कॉस्ट मध्ये गेलेल्या आहेत, बाकी 60 गाड्या ज्या तुमच्या हाय व्हॅल्यू मध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑलमोस्ट 98% ऑफ द जॅग्वार रोल्स रॉयस आर सेल अबाव ऍव्हरेज प्राइस. क्लिअर आहे. सो जेव्हा तुम्ही अनालिसिस करताय ना, जेव्हा तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करताय, दीज आर दी पॅटर्न्स विच यू हॅव टू फाइंड आउट. डन. आणि हे तुम्हाला तेव्हाच भेटतात जेव्हा तुम्ही डेटा सेटला फिल्टर आउट करायला स्टार्ट करता. क्लिअर आहे. नाव लेट मी शो यू वन मोर इंटरेस्टिंग पार्ट.
आता एकदा तुम्हाला हा डेटा सेट भेटला ना, जसं आता हा डेटा सेट वेगळा आहे आणि हा डेटा सेट वेगळा आहे. नाव यू कॅन डू मोर कॅल्क्युलेशन्स. फॉर एक्झाम्पल, वी हॅव इन डेटा फ्रेम समथिंग कॉल ॲज कंट्री नेम. डन. सो जर कंट्री नेम मध्ये मी आलो आणि मी याचा व्हॅल्यू काउंट घेतला. See, so whichever cars are sold, all the 457 cars, त्याच्यामध्ये सर्वात जास्त युके मध्ये गेलेल्या आहेत, विच इज 215, देन USA 166 आणि सर्वात कमी ज्या आहेत त्या जर्मनीमध्ये. नाव आय वॉन्ट टू सी की जेवढ्या गाड्या सेल झालेल्या आहेत त्यापैकी हाय व्हॅल्यू कार्स ज्या आहेत त्या कोणत्या कंट्रीमध्ये सेल झालेल्या आहेत. ठीक आहे. सो आय विल गो कॉपी दिस, लेट मी पेस्ट अबाव, डन, अँड लेट्स कॉपी दिस and let's find out the value counts. So you can see that in UK you have total sold 2150 cars. Done. आणि त्यापैकी किती गाड्या तुमच्या हाय व्हॅल्यू आहेत? 100. सो ऑलमोस्ट 48 to 49% तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या युके मधल्या हाय व्हॅल्यू मध्ये गेल्या. आफ्टर दॅट यू हॅव USA 166, त्यापैकी तुमच्या 86 गाड्या ज्या आहेत त्या हाय व्हॅल्यू आहेत. डन. सो इथे जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर सर्वात चांगलं तुम्हाला जो आहे तो आय गेस भेटेल स्वित्झर्लंड मध्ये, तर तुमच्या 26 पैकी 12 आहेत, स्पेन मध्ये 6 पैकी 1 आहे, जर्मनीमध्ये तुमची एकही गाडी हाय व्हॅल्यू कार मध्ये सेल झालेली नाहीये. सो जर तुम्ही पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन केलं तर एक तर USA किंवा तुमचं फ्रान्स या दोन्ही पैकी एक असणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या गाड्या हाय व्हॅल्यू जास्त सेल झालेल्या आहेत. आता इथे पर्सेंटेज मध्ये इन्फॉर्मेशन येणं का महत्वाचं आहे? तुम्हाला इथे नंबर वाईज दिसेल की 215 ला जर तुम्ही कम्पेअर केलं 100 ने तर तुम्हाला वाटतं अरे खूप गाड्या जास्त आपण सेल केलेल्या आहेत युके मध्ये. बट लेट मी शो यू द कॅल्क्युलेशन. जर 100 ला डिवाइड केलं तुम्ही किती येते? 215. सो आन्सर इज 46%. ठीक आहे. देन लेट्स 166 डिवाइड बाय 86. So 166 divided by 86. Sorry, wrong. 86 divided by 166. 51%. See? So नंबर कमी आहे, पण तुम्हाला इथे काय कळतंय? USA मध्ये तुमच्या गाड्या ज्या 48% हाय व्हॅल्यू सेल झालेल्या आहेत त्यापेक्षा जास्त गाड्या तुमच्या सेल झालेल्या आहेत कशामध्ये? इन सॉरी युके पेक्षा USA मध्ये. आणि तेच जर आपण बघितलं फ्रान्सचं कंपॅरिझन, सो 23 डिवाइड बाय 43, 23 डिवाइड बाय 40, सॉरी नॉट 43, 57%. सर्वात जास्त हाय व्हॅल्यू जो तुमच्यासाठी कस्टमर बेस आहे तो कोणता आहे? फ्रान्सचा. कळलं? सो तिथे गाड्यांचा तुमचा सेल तर कमी होतोय, पण ज्या गाड्या सेल होतात त्या हायर प्राइसला जातात as compared to other countries. Done. And that is how you do analysis. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही डेटाचं अनालिसिस करताय, जो तुमचा काउंट असतो ना हा मिनिंगलेस आहे. ठीक आहे. का? कारण की काउंट तुम्हाला पूर्ण पिक्चर देत नाही. आता ह्या पूर्ण सेलसाठी त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुमचं शिपिंग कॉस्ट असणार आहे, तुमचे डिस्काउंट असणार आहे, राईट? तर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही काउंट करताय, सो डोंट ओनली स्टॉप ऑन द काउंट पार्ट, ऑलवेज डू द पर्सेंटेज अनालिसिस. ठीक आहे. तर तुम्ही बघा कुठल्या रिजन मध्ये किती गाड्या किती पर्सेंटेज मध्ये सेल होतात. आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणत्याही क्लायंटसाठी काम करणार आहात, मोस्ट ऑफ द टाइम यू वर्क इन द पर्सेंटेज. त्यांना हे इंटरेस्ट नाहीये की किती काउंट मध्ये गेल्या. लेट्स से माझी 1 लाखची सेल झाली, त्यामुळे तुम्ही म्हणलं की 3,000 इथे सेल झाले, 4,000 इथे झाले, बट ते 3,000 4,000 तुम्हाला ऍक्च्युअल पिक्चर देत नाही. बट जेव्हा तुम्ही म्हणता आउट ऑफ 1 lakh कार 40% आर सोल्ड इन UK, दॅट मेक मोर सेन्स. ठीक आहे. सो ऑलवेज रिमेंबर डू युअर कॅल्क्युलेशन इन पर्सेंटेज. तुम्ही काउंट्स मध्ये काम करू नका. काउंट इज इम्पॉर्टंट. काउंटने तुम्हाला आयडिया भेटते पण क्लायंटला आयडिया भेटत नाही. क्लिअर आहे? ओके. आता हा डेटा सेट ऑलरेडी तुमच्याकडे आहे. यू कॅन डू द बेसिक पार्ट ऑफ द अनालिसिस. ठीक आहे. जसं आपण सेल्स प्राइस वरती केलं, यू कॅन वर्क ऑन द प्रॉफिट,
यू हॅव डिस्काउंट ॲज ऑप्शन. ठीक आहे, तर तुम्ही फिल्टर आउट करू शकता अशा कोणत्या कंट्रीज आहेत जिथे डिस्काउंट खूप कमी दिले गेलेले आहे. एक्झाम्पल देतो. सी हाऊ अनालिसिस वर्क. लेट्स से वी हॅव डेटा फ्रेम. डन. नाव टोटल डिस्काउंट जर तुम्ही घेतला आणि आय हॅव टू मेक इट स्ट्रिंग से माय टोटल डिस्काउंट. डन. आता याच्यामध्ये जर मी युनिक व्हॅल्यू फाइंड आउट करायचे की कोणते वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. सो या डेटा सेटला मी ऑलरेडी बघितलेलं आहे. सो आय कॅन शो यू दॅट दीज आर द युनिक व्हॅल्यू. म्हणजे एकतर डिस्काउंट 0 आहे किंवा 750 आहे किंवा 1300 किंवा 550 आहे. ठीक आहे, तर ह्या तुमच्या युनिक व्हॅल्यूज आहेत. डन. आता याचा जर मी ॲव्हरेज काढला विच इज मीन, दॅट विल बी 492. आणि जर मी याचा मीडियन काढला दॅट विल बी 200. सी किती मोठा डिफरन्स. क्लिअर आहे. सो आता मला अशा गाड्या हव्या ज्यांना मी डिस्काउंटच नाही दिला. आय वॉन्ट दोज कार्स ज्यांना आपण डिस्काउंट काहीच दिले नाही. सो डिस्काउंट विल बी 0. सो सी आपण काय करणार, डेटा फ्रेम मध्ये जाणार. ठीक आहे, डेटा फ्रेम मध्ये आपण या वाल्या कॉलमला फिल्टर आउट करतोय ना, आणि ज्याच्यामध्ये जो टोटल डिस्काउंट आहे दॅट विल बी इक्वल टू 0. सो यू डोंट वॉन्ट एनी डिस्काउंट. ना जसं मी रन करेल अगेन फॉल्स आणि ट्रू मध्ये मला आन्सर येतं. सो मला कोणत्या गाड्या हव्यात ज्या ऍक्च्युली 0 डिस्काउंट वरती गेलेल्या आहेत. तर मी जर गेलो डेटा फ्रेम मध्ये आणि याला परत एकदा फिल्टर आउट केलं, you get those cars who are having 0 discount. Done. So let me store somewhere. So आपण गेलं 0, let's say discount. Done. So आपल्याकडे टोटल कार 457 आहेत. त्यापैकी 31 कार्स ज्या आहेत त्यांना डिस्काउंट दिलेला गेलेला नाही. सी अगेन मी जर बघितलं तर 31 डिवाइड बाय 457. सो पर्सेंटेज मध्ये बघितलं दॅट विल बी, आता तुम्हाला कळालं कसं करायचं, मी डायरेक्टली सांगतो. 31 डिवाइड बाय 457. सो हार्डली तुमचं 6% कार ज्या आहेत त्यांना डिस्काउंट तुम्ही दिलेलं नाही. 6.78%. कळलं. सो दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू वर्क ऑन द डिस्काउंट पार्ट. ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, ज्या अशा गाड्या आहेत ज्यांना खूप डिस्काउंट दिला गेलेला त्या गाड्या फाइंड आउट करा. फॉर एक्झाम्पल लेट्स से आय वॉन्ट टू फाइंड आउट दोज कार हु आर हॅव्हिंग डिस्काउंट मोर दॅन 800 रुपीज, कारण की खूप रेअर आहे. डन. सो व्हॅल्यू विल बी 800 ग्रेटर दॅन इक्वल. ठीक आहे, याला आपण म्हणणार हाय डिस्काउंट. सो लेट मी सेव्ह ॲज हाय डिस्काउंट. डन. आता जर हाय डिस्काउंटचा तुम्हाला डेटा दाखवला दॅट यू हॅव 99 कार्स. सो आउट ऑफ 457 हाय डिस्काउंट मध्ये तुमच्या 99 कार्स ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. अँड जर पर्सेंटेज मध्ये बघितलं दॅट विल बी 21%. म्हणजे तुमच्या 0 डिस्काउंट मध्ये फक्त 6% आहे आणि 21% ज्या आहेत त्या हायली डिस्काउंट मध्ये. नाव लेट्स से सर मला फाइंड आउट करायचं की नक्की हायली डिस्काउंट मध्ये मग कोणत्या गाड्या गेलेल्या किंवा कोणत्या कंपनीच्या गाड्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, सी या तुमच्या ओव्हरऑल गाड्या मेक डॉट व्हॅल्यू काउंट्स. डन. आणि आय वॉन्ट टू फाइंड आउट ओनली दोज कार हु आर हॅव्हिंग हाय डिस्काउंट. सो हाय डिस्काउंट मध्ये आपण जाणार मेक मध्ये अँड लेट मी कॉपी. डन. सो ॲस्टन मार्टिन मध्ये जर तुम्ही 110 गाड्या विकलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये हेवी डिस्काउंट जो दिला गेलेला आहे तो 45 कार्सला दिला गेलेला. डन. रोल्स रॉयल्स मध्ये जर तुम्ही टोटल 63 कार्स विकले गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये 20 कार्सला तुम्ही हाय डिस्काउंट दिला गेलेला. डन. अगेन बेंटली अँड जॅग्वार याच्यामध्ये बऱ्याचशा गाड्या नाही आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट जो आहे तो हाय दिला गेलेला आहे. क्लिअर आहे. सी कळालं नंबर्स कसे वर्क करतात. आणि जेव्हा पण तुम्ही अनालिसिस करत आहात की नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एका डेटावरती करू शकत नाही की मी फक्त रोल्स रॉयल्सला घेऊन अनालिसिस करेन. नो, यू हॅव टू क्रिएट क्लस्टर्स. ठीक आहे. सो एक तर ॲव्हरेज करा, मीन फाइंड आउट करा, मॅक्सिमम फाइंड आउट करा
आणि त्या बेसिसवरती अनालिसिस करा. क्लिअर आहे? ओके. चलो. सो एनिबडी